हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आजपासून आपल्याला एक न्यू आणि इंटरेस्टिंग टॉपिक शिकायचा आहे आणि तो आहे एन्झाईम्स, ज्यालाच आपण बायोकॅटलिस्ट असं सुद्धा म्हणतो. आता हे जे एन्झाईम्स आहेत किंवा जे बायोकॅटलिस्ट आहेत याच्याबद्दल आपण बरंचसं ऐकलेलं असते, बरंचसं आपल्याला गोष्टी याच्याबद्दल माहिती असतात किंवा खूप साऱ्या एन्झाईमची आपल्याला माहिती सुद्धा असते, खूप साऱ्या एन्झाईमचे नावं सुद्धा आपल्याला माहीत असतात. जसं की आपण डायजेशन ॲब्झॉर्प्शन हा चॅप्टर शिकलो किंवा ह्युमन न्यूट्रिशन हा चॅप्टर शिकलो. त्याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम्स आपण शिकलो, त्याच्यामध्ये खूप सारे एन्झाईमचे नावं आपल्याला माहिती झालेली आहेत. त्याचबरोबर फोटोसिंथेसिस हा चॅप्टर असेल, रेस्पिरेशन हा चॅप्टर असेल, याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम्स आहेत. आणि आपण हे सुद्धा शिकलो की हे जर एन्झाईम नसले तर ह्या कोणत्याही केमिकल रिॲक्शन होणार नाही. तर कोणत्याही केमिकल रिॲक्शनसाठी एन्झाईम आवश्यक आहेत हे सुद्धा आपण शिकलो. तर एन्झाईमबद्दल ह्या काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असतातच. तर आता या टॉपिकमध्ये एन्झाईम्सबद्दल खूप सारं डिटेलमध्ये शिकायचं आहे. आपण एन्झाईम कशाला म्हणणार, एन्झाईम कसे फॉर्म झालेले असतात, एन्झाईमचे काय काय टाईप्स आहेत, त्याचबरोबर एन्झाईमचा काय रोल आहे, एन्झाईमचं काय फंक्शन आहे, एन्झाईम आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय काय रोल प्ले करतात, ह्या सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. हे सगळं काही आपण स्टेप बाय स्टेप करून शिकू. तर बघा, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकत असता की एखादी केमिकल रिॲक्शन रन करायसाठी, एखादी केमिकल रिॲक्शन व्हायसाठी तुम्ही त्याच्यामध्ये कॅटलिस्ट ॲड करता. त्या कॅटलिस्टमुळे ती रिॲक्शन जी आहे ती फास्टमध्ये होते, बरोबर आहे. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा आहे. आपल्या बॉडीमध्ये हजारो रिॲक्शन्स सुरू आहेत, ज्याला आपण बायोकेमिकल रिॲक्शन्स असं म्हणतो, किंवा ज्या काही आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन सुरू आहेत त्यांना मेटाबॉलिझम असं सुद्धा म्हणतो आपण. द सम टोटल ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन इज कॉल्ड मेटाबॉलिझम. जे आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन सुरू असतात रात्रंदिवस त्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. किंवा आता एक आणखीन बघा की आपली जी सेल आहे, मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं, आपली जी सेल आहे, एवढी छोटीशी सेल, त्या छोट्याशा सेलमध्ये 5000 एवढे केमिकल्स आहेत किंवा त्याला आपण बायोमॉलिक्युल्स असं पण म्हणतो. आणि आपल्या या छोट्याशा सेलमध्ये किती रिॲक्शन चालतात माहिती आहे? ॲट ए टाइम 1000 एवढ्या रिॲक्शन चालतात आपल्या सेलमध्ये. बघा किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल की आता ही आहे आपली सेल, बरोबर आहे, ही सेल आहे आणि हे सेलचं न्यूक्लियस वगैरे पकडू आपण. तर एवढ्याशा छोट्याशा सेलमध्ये, जी डोळ्यानं पण दिसत नाही ही सेल, या छोट्याशा सेलमध्ये 5000 एवढे केमिकल्स आहेत किंवा बायोमॉलिक्युल्स आहेत. आणि या एवढ्याशा छोट्याशा सेलमध्ये 1000 रिॲक्शन चालत असतात ॲट ए टाइम. बघा, एवढीशी छोटीशी सेल आणि त्याच्यामध्ये 1000 रिॲक्शन चालतात. आणि या सगळ्या रिॲक्शन कोणामुळे चालतात? तर त्या रिॲक्शन चालतात एन्झाईम्समुळे किंवा बायोकॅटलिस्टमुळे. जर हे एन्झाईम नसते तर आपल्या बॉडीमध्ये एकही रिॲक्शन झाली नसती, किंवा झाली असती तर खूप स्लो झाली असती. लक्षात आलं का? म्हणजे आपल्या बॉडी जे काही समजा आपल्या बॉडीमध्ये फंक्शन सुरू आहे, जे काही आपल्या बॉडीमध्ये वर्क सुरू आहे, हे सगळं एन्झाईममुळेच सुरू आहे. मी तुमच्याशी बोलत आहे किंवा मी तुमच्यासोबत मी तुमच्याकडे पाहत आहे किंवा जे तुम्ही काही हे ऐकत आहे, हे सगळं हे काय आहे? हे सगळ्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. आणि ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शनसाठी काय आवश्यक आहे? त्या सगळ्या केमिकल रिॲक्शनसाठी एन्झाईम्स आवश्यक आहेत. तर लक्षात येतं का तुमच्या एन्झाईम्स एवढे इम्पॉर्टंट आहे. जर एन्झाईम नसते तर आपल्या बॉडीमध्ये कोणतीही रिॲक्शन झाली नसती, आपल्या बॉडीनं कोणतंही काम केलं नसतं. आणि आपल्या बॉडीनं चांगलं काम केलं पाहिजे, प्रॉपर वर्क केलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी एन्झाईम आवश्यक आहे ना. एवढं हे एन्झाईमचं इम्पॉर्टन्स आहे बाळांनो. तर आता असाच काही इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला या एन्झाईमबद्दल शिकायच्या आहेत. त्या स्टेप बाय स्टेप करून आपण सगळं काही शिकून घेऊ. त्याच्या अगोदर जे काही मी बोर्डवर नोट डाऊन केलेलं आहे त्याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता बघा, आपण सगळ्यात आधी सुरुवात करू ते म्हणजे एन्झाईम या नावावरून. हे एन्झाईम हे नाव कसं फॉर्म झालं? तर बघा, हा एक ग्रीक वर्ड आहे आणि हे एन्झाईम हे नाव तयार करणारा जो सायंटिस्ट होता तो होता एडवर्ड बुशनर. जर्मनीचा हा सायंटिस्ट होता. आणि आपल्याला एक छोटीशी माहिती दिली, नो द सायंटिस्ट. या सेक्शनमध्ये आपल्याला समजते की एन्झाईम हे नाव कसं तयार झालेलं आहे आणि हे कोणी तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला, जर्मन केमिस्ट एडवर्ड बुशनर डिस्कवर्ड एन्झाईम ॲक्सिडेंटली. एन्झाईमचा त्यांनी शोध लावला. कोणी? एडवर्ड बुशनरनी. हा एक जर्मनीचा सायंटिस्ट होता. 1903 मध्ये 1903 मध्ये त्या एडवर्ड बुशनरनी एन्झाईमचा शोध लावला. पण ॲक्सिडेंटली लागला, जाणून बुजून नाही लावला त्याने, ॲक्सिडेंटली लावला त्याने हा शोध. आणि तो काहीतरी एक्सपेरिमेंट करत होता आणि त्याच्यामधून मग त्याला एन्झाईम सापडले. आणि बघा पुढे काय माहिती सांगितलेली आहे. ही देन कॉइन द टर्म एन्झाईम. एन्झाईम ही टर्म कॉइन करणारा, एन्झाईमला एन्झाईम हे नाव देणारा सुद्धा सायंटिस्ट कोण आहे? एडवर्ड बुशनर. त्यांनी महत्त्वाचा शोध लावला बाळांनो. एन्झाईम शोधून काढलं, पहिलं एन्झाईम शोधून काढलं, एन्झाईमला एन्झाईम हे नाव सुद्धा त्यांनी दिलं. म्हणून या डिस्कवरीसाठी त्याला 1907 मध्ये 1907 मध्ये नोबेल प्राईज सुद्धा दिलं गेलं. आणि हे जे एन्झाईम हे नाव आहे हे ग्रीक भाषेतलं नाव आहे. ग्रीक भाषेतून हे तयार झालेलं आहे. कसं आहे ते झालेलं बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे. एन्झाईम मधला हा जो EN आहे त्याचा मिनिंग आहे इन, आत.
आणि झायमा म्हणजे ईस्ट, दॅट इज इन द ईस्टमध्ये तयार झालेले सबस्टन्सेस, याच्यावरून हा वर्ड तयार झालेला आहे इन्झाईम. तर असं हे इन्झाईम हे नाव तयार झालेलं आहे, ग्रीक भाषेतला हा वर्ड आहे. तर आता आपल्या इथे लक्षात आलेलं आहे की इन्झाईम्स जे असतात हे आपल्या बॉडीमध्ये ज्या काही केमिकल रिॲक्शन चालतात, बायोकेमिकल रिॲक्शन चालतात, त्यांच्यासाठी इन्झाईम हे खूप आवश्यक असतात. त्याच्याशिवायही आपल्या बॉडीमध्ये एकही रिॲक्शन होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे आपण खाल्लेलं जेवण पचवायसाठी पण इन्झाईम लागतात, आपल्याला बोलायला, ऐकायला, बघायला, हालचाल करायला खूप सारे इन्झाईम लागतात. वेगळ्या वेगळ्या कामासाठी वेगळे वेगळे इन्झाईम्स लागतात. आपल्या बॉडीमध्ये हजारो इन्झाईम्स आहेत आणि हजारो रिॲक्शन सुरू आहेत. एक इन्झाईम एक रिॲक्शन करेल किंवा एक इन्झाईम एकापेक्षा जास्त इन्झाईम करेल, एकापेक्षा जास्त रिॲक्शनमध्ये भाग घेईल. लक्षात आलं का? तर अशा तऱ्हेने हा इन्झाईमचं इम्पॉर्टन्स आहे. आता काही पॉईंटच्या मदतीनं हे एन्झाईमला आपल्याला समजून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी काय लिहिलेलं आहे आपण? फर्स्ट पॉईंट, द सबस्टन्स अपॉन विच द एन्झाईम ॲक्ट इज कॉल्ड सबस्ट्रेट. आता आपल्या सेलमध्ये ज्या रिॲक्शन चालतात त्याच्यासाठी एन्झाईम आवश्यक आहे आणि आपल्या सेलमध्ये खूप सारे सबस्टन्सेस आहेत, खूप सारे केमिकल्स आहेत आणि ज्या केमिकलवर एन्झाईम ॲक्ट होतात त्या केमिकल्सला म्हटलं जातं सबस्ट्रेट. फॉर एक्झाम्पल की आता ही आहे आपली सेल आणि या सेलमध्ये आहे हा एक सबस्टन्स. ठीक आहे. या सबस्टन्सवर जर एन्झाईमनी काम केलं, तर या सबस्टन्सला काय म्हणणार आपण? याला म्हणणार आपण सबस्ट्रेट. लक्षात ठेवा, ज्याच्यावर एन्झाईम काम करतो, ज्याच्यावर ॲक्ट होतो त्याला आपण सबस्ट्रेट असं म्हणतो. लक्षात ठेवायचं नाव बिलकुल सिंपल आहे. त्यानंतर आता पुढे बघा आपण काय नोट केलेलं आहे. देअर आर 2 टाईप ऑफ एन्झाईम्स. आता एन्झाईम 2 टाईपचे आहेत. कोणते कोणते 2 टाईपचे एन्झाईम्स आहेत? एक आहे एंडो एन्झाईम्स आणि दुसरं आहे एक्झो एन्झाईम्स. याच्या पण 2 कॅटेगरी आपण समजून घेऊया एन्झाईमच्या. तर जे फर्स्ट आहे एंडो एन्झाईम्स. आता याच्या नावातच एंडो म्हणजे आत आणि एन्झाईम्स म्हणजे एन्झाईम्स. आता काय दिलेलं आपल्याला? एन्झाईम सिंथेसाइज अँड ॲक्ट विदिन अ सेल इज कॉल्ड एंडो एन्झाईम्स. आता एंडो एन्झाईम्स कशाला म्हणणार आपण? एंडो एन्झाईम तर आपल्याला लक्षात आलं की एंडो एन्झाईम हे 2 एन्झाईम्स हे 2 टाईपचे आहेत. एक आहे एंडो एन्झाईम्स आणि दुसरा आहे एक्झो एन्झाईम्स. तर त्यातला आपण एंडो एन्झाईम्स कशाला म्हणणार? जे एन्झाईम सेलमध्ये तयार होते आणि सेलमध्येच काम करते. काय लिहिलेलं बघा? एन्झाईम सिंथेसाइज अँड ॲक्ट विदिन अ सेल. सेलमध्येच तयार होणार, सेलमध्येच काम करणार अशा एन्झाईमला आपण काय म्हणणार? एंडो एन्झाईम्स. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल एन्झाईम्स इन क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. आपल्या सेलमध्ये जे क्लोरोप्लास्ट आहे आणि जे मायटोकॉन्ड्रिया आहे त्याच्या आतमध्ये खूप सारे एन्झाईम्स आहेत. त्याला एंडो एन्झाईम्स असं म्हणतात. म्हणजे हे एन्झाईम सेलमध्येच तयार होतात आणि सेलमध्येच काम करतात. सेलमध्येच तयार झाले आणि सेलमध्येच काम केलं त्यांनी. अशा एन्झाईमला एंडो एन्झाईम म्हणणार. बरोबर आहे. सेकंड कॅटेगरी कोणती आहे? एक्झो एन्झाईम. आता याच्या नावातच आहे एक्झो म्हणजे बाहेर, एन्झाईम म्हणजे एन्झाईम्स. आता काय सांगितलेलं आपल्याला? एन्झाईम सिंथेसाइज्ड इन दी सेल बट ॲक्ट आउटसाइड दी सेल. आता जे एन्झाईम्स सेलमध्ये तयार होतात पण ते सेलच्या बाहेर जाऊन काम करतात अशा एन्झाईम्सला एक्झो एन्झाईम्स असं म्हटलं जातं. किती सिंपल आहे. सेलमध्ये तर तयार झाले, सेलच्या आतमध्ये तयार झाले, पण सेलच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलं म्हणून त्याला एक्झो एन्झाईम्स म्हटलं. आता याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. एन्झाईम्स इन फंजाय. बरेचशा अशा फंजाय आहेत की त्यांच्यामध्ये एन्झाईम तयार होते पण ते एन्झाईम ते बॉडीच्या बाहेर सोडतात. लक्षात आलं का? आपण एका चॅप्टरमध्ये हे समजून सुद्धा घेतलं होतं की जसं फॉर एक्झाम्पल हा एक फंजाय आहे. ठीक आहे. हा फंजाय आहे. हा फंजाय काय करतो? हा एन्झाईम तर तयार करतो पण हे एन्झाईम याच्या बॉडीमध्ये वापरला जात नाही. हे एन्झाईम हा बाहेर सोडतो. बरोबर आहे. या एन्झाईमनी या फंजाईनी हा एन्झाईम तयार केला आणि हा बॉडीच्या बाहेर सोडला. तर अशा एन्झाईमला आपण काय म्हणणार? एक्झो एन्झाईम्स. तर अशा 2 कॅटेगरी आहे बाळांनो. किती सिंपल आहे. अशा 2 कॅटेगरी आहे एन्झाईमच्या. आता पुढे आपल्याला काय माहिती सांगितलेली आहे. आता पुढचा टॉपिक आता इम्पॉर्टंट आहे, इंटरेस्टिंग आहे. आपण काय शिकणार? नेचर ऑफ एन्झाईम्स. एन्झाईमचं नेचर आपण शिकणार किंवा यालाच नाव आहे कॅटेगरीज ऑफ एन्झाईम्स. एन्झाईमच्या काही कॅटेगरीज आहे किंवा एन्झाईमचं नेचर्स आहे. आता एन्झाईमचं नेचर कशावरून ठरते किंवा एन्झाईमच्या कॅटेगरी कशावरून ठरतात? तर एन्झाईम कशापासून बनलेले आहेत, एन्झाईममध्ये कोणतं केमिकल आहे त्याच्यावरून एन्झाईमच्या कॅटेगरी किंवा एन्झाईमचं नेचर डिसाईड होते. आता त्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग तर एन्झाईम 2 प्रकारचे आहेत. 2 कॅटेगरीमध्ये एन्झाईमला डिवाइड केलेलं आहे. कोणत्या कॅटेगरी आहेत एन्झाईमच्या? 2. एक म्हणजे प्युअरली प्रोटीनेसियस एन्झाईम्स आणि सेकंड एन्झाईमची कॅटेगरी आहे, बिलकुल लक्षात ठेवायचं, बिलकुल इझी आहे, कॉन्जुगेटेड एन्झाईम्स. फर्स्ट एन्झाईमची
कॅटेगरी कोणती आहे? प्रोटीनेशियस, प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाईम, आणि सेकंड आहे कॉन्जुगेटेड एन्झाईम्स. आता फर्स्ट कॅटेगरी समजून घेऊ आपण, प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाईम्स. एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की एन्झाईम्स जे आहेत हे प्रोटीनपासून बनलेले असतात. प्रोटीन म्हणजेच हे एन्झाईम्स आहेत. प्रोटीन जे एन्झाईम्स आहेत सगळेचे सगळे एन्झाईम हे प्रोटीनपासूनच बनलेले आहेत. आता प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाईम्स म्हणजे कोणते एन्झाईम्स? जे एन्झाईम्स प्युअरली प्रोटीनपासूनच बनलेले आहे, प्रोटीनशिवाय त्याच्यात काहीच नाही. प्रोटीन आणि प्रोटीनच आहे त्याच्यामध्ये, फक्त प्रोटीनशिवाय त्याच्यात दुसरं काहीच नाही. अशा एन्झाईमला काय म्हणणार आपण? प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाईम. नावातच आहे, प्युअर आहेत ते, प्रोटीनशिवाय दुसरं काहीच नाही त्याच्यात. सेकंड एन्झाईमचा टाईप आहे कॉन्जुगेटेड एन्झाईम्स. आता कॉन्जुगेटेड एन्झाईम म्हणजे काय? तर एक या एन्झाईममध्ये प्रोटीन असतात आणि प्रोटीनसोबत आणखीनही दुसरं काही असते. म्हणजे एक पार्ट प्रोटीन आणि दुसरा पार्ट आणखीन दुसरे काहीतरी सबस्टन्स. तर अशा या दोघांच्या कॉम्बिनेशनला म्हणतात कॉन्जुगेटेड एन्झाईम्स. कॉन्जुगेटेड आपल्याला माहिती आहे, कंबाईन किंवा कॉन्जुगेटेड, जेव्हा दोन सबस्टन्स एकत्र येतात, दोन वेगळे वेगळे घटक, त्याला आपण कॉन्जुगेटेड असं म्हणतो. आता काय दिलेलं आहे आपल्याला याच्याबद्दल? कॉन्जुगेटेड एन्झाईम कसे फॉर्म झालेले आहेत? तर एन्झाईम्स आर मेड अप ऑफ प्रोटीन्स टू विच नॉन प्रोटीन पार्टला म्हटलं प्रोस्थेटिक ग्रुप अटॅच. आता कॉन्जुगेटेड प्रोटीन म्हणजे काय? एक पहिली कॅटेगरी आपल्याला समजली, प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाईम. हे जे एन्झाईम्स आहेत प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाईम, याच्यामध्ये फक्त प्रोटीन्स आहेत, दुसरं काहीच नाही. पण जे कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आहेत, या कॉन्जुगेटेड प्रोटीन्समध्ये कॉन्जुगेटेड एन्झाईम्समध्ये प्रोटीन्स आहेत, बरोबर आहे, प्रोटीन्स आणि नॉन प्रोटीन्स पार्ट आहे. बघा काय सांगितलेलं आहे मी, कॉन्जुगेटेड एन्झाईम म्हणजे कोणते? ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि नॉन प्रोटीन पार्ट आहे. आणि नॉन प्रोटीनला काय म्हटलं? नॉन प्रोटीनला म्हटलं प्रोस्थेटिक ग्रुप. हा आहे प्रोटीन पार्ट. बघा इथं मी नोट करून देतो, हा आहे प्रोटीन आणि हा आहे नॉन प्रोटीन पार्ट. आणि नॉन प्रोटीनला काय म्हटलं? प्रोस्थेटिक ग्रुप. काय म्हणतात त्याला? प्रोस्थेटिक ग्रुप. तर अशा तऱ्हेनं जे एन्झाईम फॉर्म झालं त्याला कॉन्जुगेटेड एन्झाईम असं म्हणतात. तर कॉन्जुगेटेड एन्झाईममध्ये काय आहे? कॉन्जुगेटेड एन्झाईममध्ये प्रोटीन आहे आणि नॉन प्रोटीन पार्ट आहे, आणि नॉन प्रोटीन पार्टला प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हणतात, है ना? लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं प्रोटीन एन्झाईमचे टू पार्ट आहे किंवा दोन कॅटेगरी आहेत त्याच्या. त्यानंतर आता सेकंड आणखीन पुढचा पार्ट आपल्याला काय दिलेला आहे? If the prosthetic group is removed, the protein part of the enzyme become inactive. आता आपण बघितलं की कॉन्जुगेटेड प्रोटीन कसे बनलेले आहे, कॉन्जुगेटेड एन्झाईम कसे बनलेले आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि नॉन प्रोटीन पार्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल हा प्रोटीन आणि नॉन प्रोटीन या दोघांपासून तयार झाला आपलं कॉन्जुगेटेड एन्झाईम. जर हा नॉन प्रोटीन पार्ट काढला आपण एन्झाईम मधला, जर नॉन प्रोटीन पार्ट काढला, बघा या एन्झाईम मधला नॉन प्रोटीन पार्ट काढला, तर हे जे एन्झाईम आहे हे काम करणार नाही, ते इनॅक्टिव्ह होऊन जाईल. म्हणजे काही काही एन्झाईम असे असतात की ज्यांच्या ॲक्शनसाठी, ज्यांना काम करायसाठी दुसरेही काही सबस्टन्सेस लागतात. म्हणजे प्रोटीन तर आवश्यक आहेच त्यांना, प्रोटीनसोबत आणखीनही काही सबस्टन्सेस लागतात. जर ते सबस्टन्सेस त्यांच्या सोबत नसले तर ते एन्झाईम काम करणार नाही. लक्षात आलं ना तुमच्या? आता बघा तेच नोट केलेलं आहे आपण. काय नोट केलेलं आपण? इफ दी प्रोस्थेटिक ग्रुप कोणता असतो? नॉन प्रोटीन पार्ट. नॉन प्रोटीन पार्टला प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हणतो आपण, है ना? इफ द प्रोस्थेटिक ग्रुप इज रिमूव्ड, दी प्रोटीन पार्ट ऑफ द एन्झाईम बिकम इनॅक्टिव्ह होऊन जाईल तो, है ना? किती सिंपल आहे. जसं की आपण शिकलो की हा आहे प्रोटीन पार्ट आणि हा आहे नॉन प्रोटीन पार्ट, याला प्रोस्थेटिक ग्रुप आपण म्हटलं. आणि या दोघांपासून काय तयार झालं? प्रोटीन आणि नॉन प्रोटीन पासून कॉन्जुगेटेड एन्झाईम तयार झालं. आता जर समजा या कॉन्जुगेटेड एन्झाईम मधलं जर आपण हा नॉन प्रोटीन पार्ट जर काढला ना, तर हे जे एन्झाईम आहे हे इनॅक्टिव्ह होऊन जाईल. हे प्रोटीन कामच करणार नाही. लक्षात आलं का? एवढं सिंपल आहे हे. आता आणखीन आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे? देअर आर एन्झाईम्स विच रिक्वायर सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड इनऑर्गॅनिक आयन्स फॉर देअर ॲक्टिव्हिटी. आता बघा काही काही एन्झाईम्स असे असतात की ज्यांच्या ॲक्टिव्हिटीसाठी, ज्यांच्या फंक्शनसाठी काय आवश्यक आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक आयन्स. हे जर असले एन्झाईम सोबत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक आयन्स असले तरच ते एन्झाईम काम करतील, नाही तर ते काम करणार नाही. तरच ते एन्झाईम ॲक्टिव्ह असतील, तरच त्यांची ॲक्टिव्हिटी होईल, नाही तर ती त्यांची ॲक्टिव्हिटी होणार नाही. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे एन्झाईम त्याच्यासोबत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असेल किंवा मग इनऑर्गॅनिक आयन्स असतील तरच ते एन्झाईम काम करणार, नाही तर काम करणार नाही. त्याच्या अकॉर्डिंग त्या एन्झाईममध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रेझेंट आहे की इनऑर्गॅनिक आयन्स प्रेझेंट आहे, याच्या अकॉर्डिंग एन्झाईमचे दोन ग्रुप तयार केलेले आहेत.
जर एन्झाईम्समध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर आपण त्या एन्झाईमला कोएन्झाईम्स म्हणणार, आणि जर त्या एन्झाईम्समध्ये इनऑर्गॅनिक आयॉन्स असतील तर त्या एन्झाईमला आपण कोफॅक्टर्स असं म्हणणार. लक्षात ठेवा, आहेत एन्झाईमच, हे पण एन्झाईम आहे, कोएन्झाईम पण एन्झाईम आहे, कोफॅक्टर पण एन्झाईमच आहे. फक्त या कोएन्झाईम्समध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ॲड केलेले आहेत. एन्झाईम सोबत काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. आपण समजून घेऊ ते पुढे, लक्षात ठेवा. आणि हे पण एन्झाईम्सच आहेत. कोफॅक्टर म्हणजे फक्त या कोफॅक्टरमध्ये एन्झाईम सोबत इनऑर्गॅनिक आयॉन्स ॲड केलेले आहेत, म्हणून आपण त्यांना कोफॅक्टर्स असं म्हणतो. हे दोन्ही स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. बघा, कोएन्झाईम्स आपण कशाला म्हणणार, तर काय लिहिलेलं आपण, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट आर टाईटली अटॅच टू प्रोटीन पार्ट आर कॉल्ड कोएन्झाईम्स. आता कोएन्झाईम्स कशाला म्हणतो आपण, की ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता एक थोडंसं याच्या आपण डायग्रामॅटिकली याला समजून घेऊ. बघा, इथे नोट करून देतो तुम्हाला. तर बघा, या डायग्रामच्या मदतीनं आपण समजून घेऊ की कोएन्झाईम्स कशाला म्हणायचं. तर कोएन्झाईम्स म्हणजे काय, की कोएन्झाईम्समध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि प्रोटीन पार्ट हे एकमेकाला टाईटली अटॅच झालेले असतात. म्हणजे हा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि हा आहे प्रोटीन पार्ट, हे दोघे एकमेकाला टाईटली अटॅच झालेले आहे. काय सांगितलेलं आहे बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट आर टाईटली अटॅच टू प्रोटीन पार्ट्स. हा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, हा आहे प्रोटीन पार्ट, हे दोघे एकमेकाला टाईट अटॅच झाले आणि अशा या कॉम्बिनेशनला म्हटलं काय, कोएन्झाईम्स. तर लक्षात आलं का कोएन्झाईम्स म्हणजे काय. आता याचे एक्झाम्पल्स पण लक्षात ठेवायचे तुम्हाला. एक्झाम्पल आहे NAD म्हणजे काय, याचा फुल फॉर्म आहे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. आता हे जे एन्झाईम्स आहे तुम्हाला फोटोसिंथेसिसमध्ये, रेस्पिरेशनमध्ये हे एन्झाईम्स येतात, ठीक आहे. आता दुसरं एक आणखीन एक्झाम्पल लक्षात ठेवा कोएन्झाईमचं, ते आहे FMN म्हणजे की फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. हे दोन्ही एक्झाम्पल कसे आहेत, हे कोएन्झाईमचे आहेत. म्हणजे हे दोघंही काय आहेत, हे दोन्ही काय आहेत, हे दोन्ही कोएन्झाईम्स आहेत, ठीक आहे. त्यानंतर आता आणखीन एक एन्झाईमचा एक दुसरा ग्रुप आहे, तो म्हणजे कोफॅक्टर्स. कोफॅक्टर्स कशाला म्हणणार आपण, तर इथं नोट केलं आपण, इनऑर्गॅनिक आयन्स विच आर लूजली अटॅच टू प्रोटीन पार्ट आर कॉल्ड कोफॅक्टर्स. आता इथे काय झालं की इनऑर्गॅनिक आयन्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल हे इनऑर्गॅनिक आयन्स आहेत आणि हा आहे प्रोटीन पार्ट, हे एकमेकाला लूजली अटॅच झालेले आहेत, बरोबर. जसे हे दोघं जे आहेत एकमेकाला टाईटली अटॅच होते, पण कोफॅक्टर्समध्ये काय, कोफॅक्टर्समध्ये हे लूजली अटॅच आहे. कोण लूजली अटॅच आहेत, इनऑर्गॅनिक आयन्स आणि प्रोटीन पार्ट्स, हे दोघे एकमेकाला लूजली अटॅच झालेले आहेत आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हटलं, कोफॅक्टर्स असं म्हटलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत डायग्रामॅटिक आपण समजून घेऊ. तर हा आहे इनऑर्गॅनिक आयन्स, हे काय इनऑर्गॅनिक आयन्स, आणि हे इनऑर्गॅनिक आयन्स या प्रोटीन पार्टला कसे आहेत, लूजली अटॅच झालेले आहे. इनऑर्गॅनिक आयन्स, हे आहे प्रोटीन पार्ट, हे दोघे एकमेकाला लूजली अटॅच झालेले आहेत आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणणार आपण, यांना म्हणणार आपण कोफॅक्टर्स असं म्हणणार. म्हणजे आहेत हे पण एन्झाईमच. लक्षात आलं. आता याचे एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. एक आहे मॅग्नेशियम आहे, कॉपर, हे सगळे एन्झाईम म्हणून काम करतात. एन्झाईम म्हणून काम करतात हे, बघा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, आयर्न, हे सगळे एन्झाईम म्हणून काम करणार आहेत. तर हे काही आपण एन्झाईमचे काय बघितलेले आहेत, इथे काही कॅटेगरी बघितली आहे किंवा आपण एन्झाईमचं इथे नेचर बघितलेलं आहे. आता पुढचा आपल्याला आणखीन एक जो पॉईंट घ्यायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये, तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम्स. प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम हे शिकायचं आपल्याला. त्याच्या अगोदर हे जे काही नोट केलेलं आहे मी ते सगळं पुसून टाकतो. तर बाळांनो, प्रोटीनशी रिलेटेड आणखीन एक इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे आणि तो टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम्स. एन्झाईमच्या काय काय प्रॉपर्टी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसं की बोर्डवर काही प्रॉपर्टी नोट केलेल्या आहे. प्रोटीनेसियस नेचर ऑफ एन्झाईम्स, त्याचबरोबर 3 डायमेन्शनल कन्फॉर्मेशन ऑफ एन्झाईम, कॅटालिटिक प्रॉपर्टी, स्पेसिफिक ॲक्शन, रिव्हर्सिबिलिटी ऑफ एन्झाईम, टेम्परेचर. तर ह्या काही प्रॉपर्टीज आहेत एन्झाईमच्या आणि ह्या आपल्याला डिटेलमध्ये आता स्टडी करायच्या आहेत. तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे प्रोटीनेसियस नेचर ऑफ एन्झाईम्स. तर आता याच्या नावातच आहे आपल्याला काय दिसते, प्रोटीनेसियस नेचर. एन्झाईमचं नेचर कसं आहे, प्रोटीनेसियस आहे, म्हणजे प्रोटीन्स आहे. म्हणजे एन्झाईम जे आहे हे प्रोटीन्सपासून बनलेले आहेत. तसं पण मी तुम्हाला वारंवार सांगितलं, एन्झाईम जे आहेत हे प्रोटीन्स आहेत, प्रोटीनपासूनच ते बनलेले आहेत. म्हणजे एन्झाईमचं नेचर कसं आहे, प्रोटीनेसियस नेचर आहे. एन्झाईमला तयार करणे म्हणजेच कोणाला तयार करणे, प्रोटीन्सला तयार करणे, कारण सर्व एन्झाईम्स हे प्रोटीन्स आहेत. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय, 3 डायमेन्शनल, ज्याला आपण 3D असं म्हणतो, पॉप्युलरली 3D म्हणतो आपण, 2D, 3D, 4D असे वापरतो ना वर्ड. तर 3 डायमेन्शनल म्हणजे 3D कन्फॉर्मेशन. सर्व एन्झाईम्स कसे आहेत, 3D कन्फॉर्मेशनचे आहे. म्हणजे सर्व एन्झाईमचा शेप हा 3D दिसतो आपल्याला, बरोबर. 3D शेपमध्ये आहेत हे सगळे एन्झाईम्स. आता फॉर एक्झाम्पल बघा की जो एन्झाईम असतो आपला, तो एन्झाईम कशावर जाऊन काम करतो, एखाद्या सबस्टन्सवर, आणि त्या सबस्टन्सला काय म्हणतो आपण, सबस्ट्रेट असं म्हणतो. आणि मग त्या सबस्ट्रेटपासून एखादा प्रोडक्ट फॉर्म होतो आणि ह्या सगळ्या रिॲक्शन आपल्या सेलमध्ये सुरू असतात, बरोबर आहे. आता हा एन्झाईम्स आणि हा आहे तो सबस्टन्स, ज्याला आपण सबस्ट्रेट म्हटलं. आता हा एन्झाईम या सबस्ट्रेटला जाऊन अटॅच झाला अटॅच.
तर या दोघांना अटॅच व्हायला एक अशी जागा आहे, अशी एक ठिकाण आहे आणि त्याला म्हणतात ॲक्टिव्ह साईट. काय म्हणतात ॲक्टिव्ह साईट. आता मी थोडं तुम्हाला बोर्डवर डायग्रामच्या मदतीने समजून सांगतो म्हणजे तुमच्या आणखीन चांगलं लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल ह्या सगळ्या रिॲक्शन कुठं सुरू असतात, आपल्या बॉडीच्या सेलमध्ये. एन्झाईम वगैरे सगळे कुठे आहे, सेलमध्ये. म्हणून सेल काढू आपण. ठीक आहे. आता ही आहे आपली सेल. आता या सेलमध्ये आहे, या सेलमध्ये हा तुम्हाला दिसेल हा आहे एन्झाईम. हा काय आहे, एन्झाईम. आणि हा एन्झाईम जो आहे, या एन्झाईमवर सबस्ट्रेटला अटॅच व्हायला एक ठिकाण आहे, जागा आहे. ही जागा आहे, ठिकाण आहे. ठीक आहे. आणि मग या ठिकाणावर एक सबस्ट्रेट येऊन अटॅच होईल या एन्झाईमला. हा काय आहे, हा एन्झाईम काढला आपण. ठीक आहे. हा एन्झाईम. आणि या एन्झाईमवर ही जागा आहे अटॅच व्हायला. आता हा सबस्ट्रेट आला आणि या एन्झाईमला या ठिकाणी असा येऊन अटॅच झाला. लक्षात आलं तुमच्या. हा एन्झाईम आणि हा आहे सबस्ट्रेट. झाले हे दोघं एकमेकाला असे अटॅच. आणि ज्या ठिकाणी हा सबस्ट्रेट या एन्झाईमला अटॅच झाला त्या ठिकाणाला म्हटलं जाईल ॲक्टिव्ह साईट. काय म्हणतात त्याला, ॲक्टिव्ह साईट असं म्हणतात. आणि अशा तऱ्हेनं या एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं एक आपल्याला 3D स्ट्रक्चर असं भेटते. लक्षात आलं. कारण की हा जो सबस्ट्रेट आहे हा कधी काम करतो, जेव्हा याला एन्झाईम येऊन जुडतील तेव्हा काम करतो आहे ना. तर फॉर एक्झाम्पल हा सबस्ट्रेट आणि या सबस्ट्रेटला कोण येऊन जुडतो, एन्झाईम. तर या दोघांमध्ये, या दोघांना भेटायला एक जी जागा आहे, या दोघांच्या बाइंडिंगला अटॅच व्हायला जी जागा आहे त्याला ॲक्टिव्ह साईट म्हणतात. ही आहे ॲक्टिव्ह साईट. बरोबर. हा एन्झाईम आणि हा सबस्ट्रेट हे दोघं ज्या ठिकाणी भेटले त्याला म्हणतात ॲक्टिव्ह साईट. तर या एन्झाईमवर ही ॲक्टिव्ह साईट एकच दाखवलेली आहे आपण इथे. ह्या ॲक्टिव्ह साईट जास्त पण असू शकतात, 2 असू शकतात किंवा 3ही ॲक्टिव्ह साईट असू शकतात. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं जेव्हा हा एन्झाईम या सबस्ट्रेटला अटॅच होईल तेव्हा हा सबस्ट्रेटपासून काहीतरी तयार होईल. या सबस्ट्रेटपासून एक प्रोडक्ट तयार होईल. बरोबर आहे. तर हा तयार झाला या सेलमध्ये प्रोडक्ट. हा प्रोडक्ट तयार झाला. कोणापासून हा प्रोडक्ट तयार झाला, या सबस्ट्रेटपासून. कशामुळे झाला, एन्झाईममुळे. जेव्हा हा एन्झाईम या सबस्ट्रेटला भेटला तेव्हा या सबस्ट्रेटपासून हा प्रोडक्ट तयार झाला. अशा तऱ्हेनं हे एन्झाईम वर्क करत असतात आपल्या बॉडीमध्ये, आपल्या सेलमध्ये. आणि अशा तऱ्हेने ते 3D स्ट्रक्चर तयार होते आपल्या एन्झाईमचं. लक्षात आलं. त्यानंतर आता पुढचा प्रॉपर्टी आपल्या एन्झाईमची ती म्हणजे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. आता याच्या नावातच आहे कॅटॅलिस्ट. म्हणजे तुम्ही वाचता केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला वारंवार हे वर्ड येतात, कॅटॅलिस्ट कॅटॅलिस्ट. तर कॅटॅलिस्ट काय काम करत असतात, कॅटॅलिस्ट हे रिॲक्शनचा स्पीड वाढवत असतात है ना. तसंच आपल्या एन्झाईमचं सुद्धा आहे. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे रिॲक्शन चालू असतात आपल्या सेलमध्ये आणि त्या रिॲक्शन कोणामुळे सुरू आहेत, एन्झाईम्समुळे. तर ह्या एन्झाईम काय करतात, आपल्या बॉडीमधल्या ज्या रिॲक्शन सुरू आहेत त्याचा स्पीड वाढवतात. म्हणून त्या एन्झाईमला बायो कॅटॅलिस्ट असं म्हणतात. एन्झाईमसुद्धा कॅटॅलिस्ट आहेत, फक्त त्यांना बायो कॅटॅलिस्ट असं म्हणतात. मग आता हे एन्झाईम काय करतात, फॉर एक्झाम्पल की हा एक एन्झाईम आहे. या एन्झाईमनी काय केलं, या सबस्ट्रेटसोबत या सबस्ट्रेटला येऊन तो अटॅच झाला आणि या सबस्ट्रेटपासून काय तयार झालं, या सबस्ट्रेटपासून हा प्रोडक्ट फॉर्म झाला. जेव्हा हा प्रोडक्ट फॉर्म होतो तेव्हा मग हा एन्झाईम जो आहे हा एन्झाईम निघून जातो. हा एन्झाईम परत मोकळा होऊन जातो. मग हा एन्झाईम जो आहे आणखीन एका दुसऱ्या सबस्ट्रेटला येऊन जुळतो. मग त्याच्यापासून आणखीन एक प्रोडक्ट तयार करतो. लक्षात आलं का. तर अशा तऱ्हेनं हे एन्झाईम काम करत असतात. एन्झाईमने स्वतः कशात भाग घेतला का, स्वतः एखाद्या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट केलं का, नाही. इथे एन्झाईमनी स्वतः भाग घेतला नाही, फक्त त्यांनी ती रिॲक्शन जी आहे ती घडून आणली, त्याच्यामुळे ती रिॲक्शन झाली. बरोबर आहे. आता या एन्झाईमनी इथे भाग घेतला नाही. या एन्झाईममुळे हा प्रोडक्ट फॉर्म झाला. फक्त एन्झाईमनी स्वतः काहीच केलं नाही. बरोबर आहे. जेव्हा हा प्रोडक्ट फॉर्म होतो तेव्हा हा एन्झाईम जो आहे हा फ्री होऊन जातो. मग हा फ्री झालेला एन्झाईम परत एका दुसऱ्या सबस्ट्रेटला येऊन जुळतो. अशा तऱ्हेनं नवीन प्रोडक्ट बॉडीमध्ये तयार होत असतात आपल्या सेलमध्ये. तर याला म्हणतात कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट जी हे आहे आपलं एन्झाईमचं प्रॉपर्टी ती आहे स्पेसिफिक ॲक्शन. आता बघा हे स्पेसिफिक ॲक्शन म्हणजे काय की आपल्या एन्झाईमची एक प्रॉपर्टी आहे इम्पॉर्टंट, ती म्हणजे एक एन्झाईम जो आहे हा एका वेळी एकाच रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतो आणि एकाच सबस्ट्रेटला जाऊन तो अटॅच होतो आणि त्या सबस्ट्रेटपासून तो प्रोडक्ट तयार करतो. तर हे झाली त्याची स्पेसिफिसिटी. काय म्हटलं याला, स्पेसिफिसिटी किंवा स्पेसिफिक ॲक्शन. तर इथे काय केलं या एन्झाईमनी काय केलं, एका वेळी फक्त एका सबस्ट्रेटला तो अटॅच झालेला आहे. बरोबर. दुसऱ्या दोन याला अटॅच झाले का, नाही. एका वेळी हा एका सबस्ट्रेटला अटॅच झाला आणि या सबस्ट्रेटपासून हा याने प्रोडक्ट फॉर्म केला आपल्या सेलमध्ये, आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या सेलमध्ये हा प्रोडक्ट फॉर्म झाला. तर अशा तऱ्हेनं हा एन्झाईम जो आहे हा पर्टिक्युलर आपल्या कामामध्ये एका वेळी 2 कामं नाही करतो, एका वेळी एकच काम करतो. म्हणून त्याला स्पेसिफिक ॲक्शन असं म्हटलं किंवा स्पेसिफिसिटी असं म्हटलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे आपल्या एन्झाईमचा ती प्रॉपर्टी आहे ती म्हणजे रिव्हर्सिबिलिटी ऑफ ॲक्शन.
आता बघा, हे सगळ्या ज्या रिॲक्शन सुरू असतात ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुरू असतात. त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असो, प्लांट असो, ॲनिमल असो, प्रत्येक ठिकाणी केमिकल रिॲक्शन सुरू आहे, बायोकेमिकल रिॲक्शन. आणि आपल्या सगळ्यांनाच एन्झाईमची आवश्यकता पडते. ॲनिमलला तर असतेच, प्लांटला सुद्धा असते, फंजायला पण असते, प्रोटिस्टला पण असते, मोनेराला पण असते. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एन्झाईमची आवश्यकता आहे, कारण प्रत्येकाच्या बॉडीमध्ये रिॲक्शन सुरू आहेत. आणि ह्या रिॲक्शन कोणामुळे सुरू आहेत? एन्झाईममुळे. एन्झाईम नसते तर रिॲक्शन सुरू नसत्या, बरोबर आहे. आणि या एन्झाईमच्या ॲक्शनसाठी काही विशिष्ट टेम्परेचरची आवश्यकता आहे, काही विशिष्ट पीएचची आवश्यकता आहे. जर जास्त पीएच झालं तर एन्झाईम काम करणार नाही, जास्त प्रमाणाच्या वर टेम्परेचर झालं तर एन्झाईम काम करणार नाही, जास्त कमी जर पीएच झालं तरी एन्झाईम काम करणार नाही, जास्त कमी टेम्परेचर झालं तरी एन्झाईम काम करणार नाही. एन्झाईमची एक लिमिट ठरलेली आहे, त्या लिमिटमध्येच ते व्यवस्थित काम करतात, त्या व्यवस्थित पीएचमध्येच ते काम करतात. ज्या पीएचमध्ये एन्झाईम चांगल्या तऱ्हेनं काम करतात त्याला ऑप्टिमम पीएच असं म्हणतात. काय म्हणतात? ऑप्टिमम. आणि ज्या टेम्परेचरमध्ये एन्झाईम व्यवस्थित काम करतात त्याला ऑप्टिमम टेम्परेचर असं म्हणतात. लक्षात आलं का तुम्हाला हा पॉईंट काय आहे? तर बघा की ऑप्टिमम पीएच म्हणजे काय, की ज्या पीएचमध्ये एन्झाईम चांगल्या तऱ्हेनं काम करतात, त्याच्यापेक्षा जास्तही पीएच नको, त्याच्यापेक्षा कमी पीएच नको. ज्या पीएचमध्ये एन्झाईम चांगलं काम करतील त्याला ऑप्टिमम पीएच असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल काही एन्झाईम असे आहेत की ज्यांना ॲसिडिक पीएच लागते. जर त्यांना ॲसिडिक पीएच नाही भेटला तर मग ते काम करणार नाही, बेसिक पीएचमध्ये ते काम करणार. काही एन्झाईम असे आहेत की ज्यांना बेसिक पीएच लागतो. जर त्यांना ॲसिडिक पीएच भेटला तर ते काम करणार नाही. लक्षात आलं ना तुम्हाला? जर फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल पण बघू आपण की पेप्सिन आहे. पेप्सिन आपण शिकलेलं आहे, स्टमकमध्ये आपल्या तयार होणारा हा एक एन्झाईम आहे जे प्रोटीनचं डायजेशन करतो, हा पेप्सिन. पण पेप्सिन कधी काम करेल? जेव्हा पेप्सिनला ॲसिडिक पीएच भेटेल, जेव्हा या आपल्या पीएच 2 असेल, म्हणजे पोटामध्ये आपल्या स्टमकमध्ये पीएच किती असतो? स्टमकचा पीएच हा ॲसिडिक असतो. आपल्या स्टमकचं जे मीडियम आहे ते ॲसिडिक आहे, आपण शिकलेलं आहे. कारण की आपल्या स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होत असते, त्यामुळेच तर आपला स्टमकचा पीएच हा ॲसिडिक आहे. आणि या हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे किंवा आपल्या स्टमकमध्ये ॲसिडिक कंडिशन असल्यामुळे हा पेप्सिन काम करतो. पेप्सिनला काम करायला, हा जो एन्झाईम आहे याला काम करायला ॲसिडिक पीएचच लागणार, बेसिक किंवा अल्कॅलाईन पीएचमध्ये हा काम करणार नाही. तर याला काम करायला किती पीएच लागते? 2. म्हणून या पेप्सिनचा ऑप्टिमम पीएच काय झाला? 2. त्याचबरोबर आणखीन एक एक्झाम्पल पाहू, ट्रिप्सिन. ट्रिप्सिन हा पण एक एन्झाईम आहे, हा पण प्रोटीनचं डायजेशन करतो. हा पण पेप्सिन पण प्रोटीनचं डायजेशन करतो, ट्रिप्सिन पण प्रोटीनचं डायजेशन करतो. पण याला प्रोटीनचं डायजेशन करायला ॲसिडिक पीएच लागणार आणि याला प्रोटीनचं डायजेशन करायला अल्कॅलाईन पीएच लागणार. याला किती पीएच लागतो? याला 9.5 पीएच लागतो. हा आपल्याला इंटेस्टाईनमध्ये बघायला भेटतो, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. तर लक्षात आलं का की प्रत्येक एन्झाईमचं आपलं एक पीएच ठरलेलं आहे, त्या पीएचमध्येच ते एन्झाईम काम करतात. त्याच्यापेक्षा कमी पीएच त्यांना चालत नाही, त्याच्यापेक्षा जास्तही पीएच त्यांना चालत नाही. तर हा असा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे बाळांनो. त्यानंतर आणखीन आपण समजून घेऊ लास्टवाला याच्यातला प्रॉपर्टी आपल्या एन्झाईमची, ती म्हणजे टेम्परेचर. तर बघा की आपल्या एन्झाईम जे आहेत हे विशिष्ट टेम्परेचरमध्येच काम करतात. जास्त टेम्परेचर झालं तर ते डिनॅच्युअर होतात, एन्झाईम काम करत नाही, ते खराब होऊन जातील एन्झाईम. 60 ते 70 डिग्री टेम्परेचर जर झालं तर एन्झाईम ब्रेक होऊन जातात, ते काम करत नाही. एन्झाईम ज्या टेम्परेचरमध्ये चांगल्या तऱ्हेनं काम करतात त्या टेम्परेचरला ऑप्टिमम टेम्परेचर असं म्हणतात. काय म्हणतात? ऑप्टिमम टेम्परेचर. जसं आपण बघितलं ऑप्टिमम पीएच म्हणजे ज्या पीएचमध्ये एन्झाईम चांगलं काम करतं, ऑप्टिमम पीएच. तसं ऑप्टिमम टेम्परेचर आहे, ज्या टेम्परेचरमध्ये एन्झाईम चांगलं काम करतात त्याला ऑप्टिमम टेम्परेचर असं म्हणतात. किंवा बायोलॉजिकल टेम्परेचर, जसं आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर असते त्याला बायोलॉजिकल टेम्परेचर म्हणतात. जसं आपण ह्युमन आहे, आपलं 37 डिग्री सेल्सिअस आहे किंवा 94 फॅरनहाईट वगैरे आहे, त्याला बायोलॉजिकल टेम्परेचर म्हणतो आपण. तर त्या बायोलॉजिकल टेम्परेचर म्हणजे 20 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान हे एन्झाईम चांगलं काम करतात. जर समजा जास्त टेम्परेचर वाढलं, 60, 70, 80 झालं तर मग एन्झाईम काम करत नाहीत, ते तुटून जातील, डिनॅच्युअर होतात, ब्रेक होऊन जातात ते एन्झाईम. तर अशा तऱ्हेने ह्या एन्झाईमच्या काही आपण प्रॉपर्टी समजून घेतल्या बाळांनो. खूप इझी होता हा टॉपिक, चांगल्या तऱ्हेने समजून घ्या, अभ्यास करा. आणि याच्यानंतर आता आपण शिकू की एन्झाईमचं नॉमेनक्लेचर कसं करायचं, एन्झाईमच्या त्याचबरोबर आहे एन्झाईमचं क्लासिफिकेशन कसं करायचं, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊ.